नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन। तर चिकनचे आपण हे घेतलेले आहे पीसेस, 1 किलो चिकन आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे हळद, मिरची आणि ह्याच्यामध्ये अजून काय आहे, दही आणि आलं लसणाची पेस्ट आहे। तर हे आपण सगळं मॅरिनेट करून घेतोय चिकन। फर्स्ट ऑफ ऑल चांगल्यापैकी असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक पीस हा मॅरिनेट झाला पाहिजे। हे आपण एक सुक्क चिकन बनवणार आहे ना, फ्राय नाही सुक्क चिकन बनवणार आहे, फ्राय नाही, सॉरी। आता हे असं काय फ्रीजमध्ये ठेवायचं असं काय आहे का? आता हे आपण कांदा टमाटा टाकून शिजायला हां, थोडा वेळ 5 मिनिटं 5-10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी हे 5 मिनिटासाठी मॅरिनेट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शिजायला टाकणार आहोत। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हा कांदा कापून टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तर तोपर्यंत आपण थांबायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये काय टाकणार आहोत आहे, थोडा मसाला। ओके, थोडा मसाला येणार आहे। फक्त हा कांदा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे। आता आपला चांगला कांदा फ्राय झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, आता लाल मिरची पावडर ॲड होणार आहे, मालवणी मसाला, धने पावडर, आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर, हळद, मीठ आपण त्या चिकन मध्ये टाकून घेतलेला आहे, तो मॅरिनेट करून घेतलेला आहे, दही टाकलेलं आपण, टमाटर चांगले मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटासाठी आता हे टमाटर चांगले हे होऊ द्यायचे, शिजू द्यायचे तेलामध्ये, मॅरिनेट होऊ द्यायचं मस्तपैकी। आणि आपण चिकन जे आहे ते थोड्या वेळासाठी ना फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, ते चांगलं सेट होण्यासाठी। आता याच्यामध्ये आपण टाकलेला आहे मसाला, आलं लसूण कोथिंबीर, त्याचा मसाला आहे हा मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचा। ह्याचा वास पण एवढा सुंदर येतोय। आता हे 5 मिनिटासाठी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। एकदम बुडबुडे आलेले आहेत तेलामध्ये, ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे। टमाटरच्या पाण्यामध्येच टमाटर शिजत आहे, म्हणजे फ्राय होत आहे तेलामध्ये। आणि मसाल्याने चांगला सुवास आलेला आहे, त्याला एकदम करू शकतो। आता आपला मसाला चांगला हे झालेला आहे, फ्राय झालेला आहे, टमाटर पण चांगले फ्राय झालेले आहे, तर चांगलासा फ्लेवर आलेला आहे, याला वास मस्त सुटतोय। आणि याच्यामध्ये आपण स्लोली चिकन टाकणार आहोत। हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, आपलं मॅरिनेट केलेलं चिकन चाललंय कढईमध्ये। आता हे आपण स्पॅट्युलाने चांगलं हलवून घेऊया, म्हणजे चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चांगला तो मसाला आहे ना चिकन मध्ये गेला पाहिजे। ऑल द चिकन लवर्स, ही डिश तुमच्यासाठी आहे। व्हेरी व्हेरी सॉरी जे नॉनव्हेज खाणारे नसतील। चांगली अशी मॅरिनेट झालेली आहे मसाल्यामध्ये चिकन। आता इकडे तुम्ही आता जो कॅमेरा आहे, जी पुढची टेक्नॉलॉजी असेल ती अशी निघाली पाहिजे की जो दाखवतोय त्याचा जेवण दाखवतोय त्याच्या कॅमेरा थ्रू तो वास दरवळला पाहिजे। अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही, पण आता तुम्ही माझ्या फिलिंग्स समजून घेऊ शकता की हाचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे। ओके, आता हे फक्त 5 मिनिटे गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यानंतर गरम पाणी ठेवायचं। आपण गरम पाणी गॅसवरती करून ठेवलेलं आहे ऑलरेडी। हे आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, 1 ग्लास।
सुक्का चिकन बोलू शकता तुम्ही. आता आपलं पाणी आटलेलं आहे चिकनमध्ये जे टाकलेलं, त्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकायचं आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे चिकन बॉईल होऊ द्यायचं. म्हणजे कसं आहे, म्हणजे आपलं चिकन पूर्णपणे शिजून जाईल. हां, आता हे गरम पाणी ॲड केलं याच्यामध्ये. वेट फॉर 10 more minutes. मिक्स करून घेतलं. 10 मिनिटानंतर आपण बघायचं हे पूर्ण चिकन शिजून जाईल. आपला चिकनला एकदम मस्तपैकी बॉईल आलेला आहे, तर्री दिसते वरती आणि चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. अजून 5 मिनिटासाठी ठेवलं का पाणी पूर्णपणे इव्हॅपोरेट होणार, म्हणजे त्याचं बाष्पीभवन होईल आणि तुम्हाला मग दाखवतो सर्विंग बोलमध्ये आपली डिश कशी दिसते. वास तर भरपूर सुंदर येतो आणि तोंडाला भरपूर पाणी आलेलं आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आणि याच्यामध्ये थोडा ॲड केलं आहे कोरिएंडर. आता हे आपलं चिकन पूर्णपणे तयार झालेलं आहे. सुक्का चिकन बोलू शकता. त्याच्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि ग्लेज बघू शकता. तर्रीचं चिकन आहे मस्तपैकी. सुक्का चिकन खाण्यासाठी एक वेगळीच मजा असते. तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, एखाद्या रोटीबरोबर खाऊ शकता आणि जे लोकांना राईसबरोबर खायचं आहे ते खाऊ शकता राईसमध्ये, कारण ह्याला मसाला पण ॲड झालेला आहे आणि दिसण्यासाठी आणि वास तर भरपूर छान येतो. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. आणि प्लीज डू लाईक दिस व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण ते भरपूर महत्त्वाचं आहे चॅनलच्या ग्रोथसाठी. व्हिडिओ बघतात परंतु ते सबस्क्राईब किंवा लाईक करत नाही. आम्ही काही भरपूर मोठी गोष्ट मागत नाही आहे आणि त्याला काही पैसे पण लागत नाही. जस्ट एक सबस्क्राईब आणि एक लाईक पाहिजे नसतं, दॅट्स इट. आणि पुढे येणाऱ्या भरपूर रेसिपीसाठी चांगला रिस्पॉन्स द्या आणि पुढे भरपूर रेसिपीज येणार आहेत आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.